फोंडा येथील मर्दनगडाचं संरक्षण आणि संवर्धन होण्यासाठी अधिसूचित करण्याची एक ऐतिहासिक घोषणा गोव्याचे माननीय पुरातत्व खात्याचे मंत्री सुभाषजी फळदेसाई यांनी घोषणा केलेली आहे। आमच्यासोबत आज माननीय सुभाषजी फळदेसाई पुरातत्व खात्याचे मंत्री आहेत, त्यांच्याकडून आम्ही जाणून घेऊया। हो, अत्यंत आनंद होत आहे, कारण हा जो प्रश्न होता, हा प्रस्ताव आपले आमदार दाजी साळकर यांनी सभागृहासमोर ठेवलेला हा प्रस्ताव होता। म्हणजे हा खाजगी ठराव आज एकमतानं सभागृहानं घोषित केलेला आहे। मला खूप आनंद वाटतोय, कारण हा ठराव आल्यानंतर मी मुद्दामहून मर्दनगड किल्ल्यावर तिथं चढून गेलो आणि तिथं सभोवताली जो परिसर पाहिला आणि ते तुटलेले अवशेष मी पाहिल्यानंतर मन खिन्न झालं आणि त्याच्यानंतर एक निर्धार केला की एवढे कार्यकर्ते माझ्यासोबत गेलेले आणि या कार्यकर्त्यांना न्याय द्यायचा आणि गोव्याच्या या मर्दनगड म्हणजे ह्या किल्ल्यावर आता तो अगदी खूप कठीण परिस्थिती आहे त्याची आणि कुणाला मर्दनगड किल्ल्याची माहिती पण नाही। परंतु छत्रपती संभाजी महाराजांनी ज्याप्रमाणे स्वतः हा किल्ला बांधून घेतला आणि त्याच्यानंतर 80 वर्षे तो मराठ्यांच्या कब्जा त्याच्यावर राहिला आणि या गडावरनच त्यांनी या संपूर्ण गोव्यावर निगराणी आणि देखरेख करण्यासाठी आणि स्वतंत्ररित्या गोव्यावर राज्य करण्यासाठी त्याचा उपयोग केला। जर छत्रपती शिवाजी महाराज किंवा धर्मवीर संभाजी महाराज जर गोव्यामध्ये आले नसते तर कदाचित आपल्या देवळावर दिसणारा कळस आणि आपल्या घरापुढची तुळस आपल्याला दिसली नसती। आणि त्याचमुळे मला अभिमान आहे की अशा शौर्याची गाथा सांगणारा हा मर्दनगड, ज्या मर्दनगडावर अनेक पोर्तुगीजांनी अनेक वेळा हल्ले केले आणि त्याचप्रमाणे उत्तर आपल्या मराठ्यांनी आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या सेनाने दिले आणि प्रत्यक्ष संभाजी महाराज या किल्ल्यावर येऊन 1 महिना राहिले या बांधणी करताना हा खरोखरच एक आपल्या अभिमानाचा क्षण आहे। ज्या धर्मराज संभाजी राजांनी आपल्या धर्माचं रक्षण करण्यासाठी आणि पोर्तुगीजांचे अत्याचारांच्या विरुद्ध लढा दिला, मुघलांच्या विरुद्ध लढा दिला आणि अखेरपर्यंत हार नाहीच पत्करली आणि त्यामुळे ह्या किल्ल्याला अत्यंत महत्त्व आहे। मी मंत्री असल्या कारणानं हा ठराव खाजगी ठराव माझ्यासमोर आला आणि या किल्ल्याचं संवर्धन करणं, या किल्ल्याचं रक्षण करणं, या किल्ल्याचा जीर्णोद्धार करणं आणि या किल्ल्याचा मान सन्मान राखणं, तसंच काही सभासदांनी या किल्ल्यावर आपल्या संभाजी महाराजांचा पुतळा स्मारक बांधून म्हणजे जे संभाजी महाराजांची जयंती, राज्याभिषेक अशा प्रकारे उत्सव साजरे करण्याची विनंती केलेली आहे। आपले अजून एक मंत्री ढवळीकर यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की या किल्ल्यास भोवताली त्यांची प्रॉपर्टी आहे, त्या प्रॉपर्टीतून सुद्धा रस्ता काढण्यासाठी ते मदत करणार आहे आणि या किल्ल्यावर एक म्हणजे वेगळ्या प्रकारचं टुरिझम, त्यामुळे ते ट्रेकिंग तर होत राहील आणि स्कायवे करून ते जोडण्याचा प्रयत्न हे पण त्यांनी म्हणजे एक प्रस्ताव रखलेला आहे। आम्ही सगळ्या गोष्टीचा विचार करून हा किल्ल्याचं म्हणजे आपण मॉन्युमेंट्सच्या यादीमध्ये त्याचं सामील करून त्याची सर्व म्हणजे ब्युटिफिकेशन असेल, रिस्टोरेशन असेल, कन्झर्वेशन असेल किंवा तिथं जाण्यासाठी रस्ता निर्माण करायचं, स्मारक बांधण्याचं, ही सर्व कामे टप्प्याटप्प्याने घेणार आहोत। हे अधिसूचित कधी होणार, म्हणजे कतल्या गजेटमध्ये कधी होणार? मला वाटतं या 1-2 महिन्यात ते होऊन जाईल आणि अधिसूचित केल्यानंतर त्याला स्पेशल फंड ॲलोकेशन करून आपण तिथल्या त्या जीर्णोद्धाराचा किंवा तिथं होणाऱ्या ब्युटिफिकेशन म्हणजे सुशोभितीकरण या सर्व गोष्टी आपण घेऊ। खूप खूप धन्यवाद आम्हाला वेळ दिल्याबद्दल।